नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी गुलाबजाम बनवणार आहे। अगदी पाकिटमधलं दुकानातून आणलेलं आहे। अगदी पाकिटमधलं करणार आहे। अगदी साधं सोपं बघा, खवा पण आपण आणून करू शकतोय। हे बघा, आता मी पाकिट फोडून मळून घेत आहे। थोडं पाणी थोडं दूध घालून त्याला एकजीव करून घेऊ शकताय आपण। हे बघा कसं मी मळून घेत आहे। बघा, गुलाबजामचं पाकिटमधलं मला खूपच आवडते आणि खव्यातलं पण आवडते। जास्त करून दुकानातलंच मी पाकिट वगैरे आणतो आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। इमर्जन्सीला जर खवाच नाहीच मिळाला तर पाकिटमधलं मिळते, ते पण बेस्ट लागते गुलाबजाम। तर तुम्ही नक्की ट्राय करा। बघा, ह्याला कसं मी मळून घेत आहे। छानपैकी एकजीव करूसपर्यंत मळून घ्यायचं चांगलं। ते अगदी सुगंध पण होते। दुकानातल्यापेक्षा खव्यापेक्षा पाकिटला मधलं खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा कसं मी मळून घेत आहे। असं चांगलं त्याला दूध किंवा पाणी घालून तुम्ही मळू शकता। थोडं मैदा घ्यायचं, जरा पाणी जरा जास्त झालं असेल तर मैदा घेऊन थोडं जरा मळायचं, म्हणजे थोडं जास्त गुलाबजाम पण होतात आणि टेस्टीला पण खूप लागते आणि खूपच छान होते। तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा कसं पाणी मी घेतलेलं आहे। बघा, आता ह्याला एकजीव करून छानपैकी मळून घ्यायचं। ते माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत जावा। वेळच्या वेळ बघत जावा माझा व्हिडिओ। मी शॉर्ट पण व्हिडिओ टाकत असतोय। हे बघा, तूप घेतलेलं आहे, मळून झालेलं आहे। तूप आता हाताला लावून घेतोय, म्हणजे जरा तूप हाताला लावून जरा एकजीव करायचं। असं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं, गोळा करून घ्यायचं, म्हणजे तेलानं म्हणजे कसं आपण जर गोळे करायला लागलो तर हातानं चांगलं गोल होते त्याच्यासाठी। हे बघा कसं छान झालेलं आहे। बघा, मळून तूप नसलं तर तेलसुद्धा चालू शकते। हे बघा झालेलं आहे। कसं छान सॉफ्ट झालेलं आहे बघा। हे बघा, तो गोळा करत आहे मी। अगदी छान तूप वगैरे लावूनच, हाताला पण जरा तेल वगैरे किंवा तूप लावून करू शकताय। हे बघा कसं गोळा झालेला आहे। असं छोटे छोटे गोळे करून घ्यायचं। खूपच छान। बघा, तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी साधं सोपं आहे गुलाबजाम। ज्यांना कोणाला येत नसेल ते करू शकताय तुम्ही, भरपूर छान होते। आणि आता गोळे करून करत आहे। आता गोळे करून झालेला आहे। हे बघा, आता मी पाक करते साखराचा। त्याच्यासाठी मी पातेलं घेतलं आहे, साखर घेतलेला आहे, साखर घेतलेला आहे। हे बघा गोळा, आता मी पाक करते। पाणी घेतलेलं आहे, पाक घेतलेला आहे, हे पाणी, साखर, एलदोडं सुद्धा घेतलेला आहे। ह्याला आता जरा चिचून घेते, म्हणजे घालायचं, म्हणजे स्वाद येते ह्याला पाकाला। हे बघा अगदी छान साखर घालायचं। साखर पाक तयार करणार असला तर 1 ग्लास पाणी 1 ग्लास साखर घ्यायचं, कारण की त्याच्या मापातच तुम्ही केलं तर तुमचा पाक व्यवस्थित होणार, नाहीतर होणार नाही। कमी जास्त करायचं नाही, नाहीतर पाणी भिजल्यासारखा गुलाबजाम होतात। बघा, हे आता मी गरम करायला ठेवलं। आता हे 5 ते 7-8 मिनटात पाक तयार होतोय। आता मी काय करते, पाक शिजूसपर्यंत मी आता तळायला घेते। मी आता मी तेल घालून घेते। तेल असेल तर तेल घालू शकताय, किंवा डालडा असेल तर डालडा घालू शकताय, किंवा तूप असलं तर तूप, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, कोणतं पण घालू शकताय। हे बघा मी फ्राय करण्यासाठी केलं, आणि तांबूसच तळायचं, जास्त कोण असं करपवायचं नाही, छान लागणार नाही। तांबूस तेवढे हेल्दी, म्हणजे खूप छान दिसायला पण छान। हे बघा कसं तळत आहे। बघा छान सॉफ्ट तळून झालेला आहे।
छानपैकी बघा. पाक पण माझं रेडी झालेला आहे. हे बघा माझा पाक रेडी झालेला आहे. आणि हे बघा तळून छानपैकी झालेलं आहे. आता मी एका भांड्यात काढते तळलेलं. हे बघा एवढं सॉफ्ट. मी जसं तळले तसंच तुम्ही तळा नक्की. खूप करपू नका किंवा खूप हे करू नका. तांबूस तेवढं तिळचीला तेवढं चांगलं आहे. हे बघा छानपैकी तळून झालेलं आहे बघा. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त म्हणजे व्हिडिओ बघत जावा. अगदी मी साधं सोपं व्हिडिओ टाकत असते. काही हे टाकत नाही. झालं मग तळून झालेलं आहे हे बघा. आणि आता पाकात मी घालत आहे. साखरचा पाक तयार 7 ते 8 मिनटं लागतात. वेळ लागत नाही. हे बघा पाकात मी आता घालून घेत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप साधं सोपं आहे. अगदी मी पाकिटमधलं केलं आहे. तुम्ही खव्याचं पण करू शकताय. तेल असेल तर करू शकताय. की तेल नसले तर पण डालड्यात तेल होतं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खावा पिवा हेल्दी राहा. खूप छान लागेल. आयुष्यात आले तर चांगलं जगायलाच पाहिजे. खाणं पिणं चांगलं ठेवा. शरीर चांगलं ठेवा तुमचं. आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ साधे सोपे असतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा मी पाकात घातलेलं आहे. कसं छान दिसायला लागलं बघा. बघा हे झालेलं आहे भिजून ते छान. सकाळी हे बघा दुसऱ्या दिवशी मी बघितलं आहे कसे छान झालेलं आहे गुलाबजाम. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा प्लीज. हे बघा आणि किती टेस्ट आणि छान झालेलं आहे. हे बघा गुलाबजाम खूप छान झालेलं आहे. बाय.